क्षणिक सुखाचा सडा पारिजात, नाजूक नात्यांची आरास पारिजात, प्रेमाच्या सुगंधात न्हालेला मधाळ असा पारिजात, कोमजलेल्या विश्वात हिरमुसलेला पारिजात, रोज नव्याने फुललेला आशावादी पारिजात, बेधुंद आनंद शिंपडणारा मनमोकळा पारिजात, झिजवून स्वतःला अर्पण करणारा निस्वार्थ असा पारिजात, रोज विझवून नव्याने पेटणारा झुंजणारा पारिजात, झुंजणारा पारिजात, झुंजणारा पारिजात. आजचा व्लॉग आहे सॅटर्डे इव्हनिंगचा आणि ऑफिसमधनं आल्यानंतरच सॅटर्डे इव्हनिंगपासून माझा वीकेंड चालू होतो. मिस्टरांचा वीकेंड हा फ्रायडेच्या संध्याकाळपासूनच चालू होतो, कारण त्यांना सॅटर्डे आणि संडे सुट्टी असते, त्याच्यामुळे त्यांना वीकेंड चालू होतोय. आणि आता तर काय सोमवारी देखील सुट्टी आली तर मग काय 3-3 दिवस, पण आम्हाला नसतो. पण आज असा घरी आल्यानंतर प्लॅन झाला ना की जे काही आहे ते पटकन आवरायचं आहे आणि आपण बाहेर जायचं. असे पटकन केलेले प्लॅन असतात ना कधीतरी छान असे होऊन जातात. म्हणून पटकन मी फक्त ना भात डाळीचा कुकरच लावून घेतला, फक्त वरण आणि भात. आणि आल्यानंतर मग माझ्याकडे फ्रीजमध्ये वडी आहे तर ती मी तळणार आहे आणि मग आम्ही जेवू. पण मग कुकर तयार असेल ना की मग वेळ लागणार नाही, जरी उशीर जरी झाला तरी आम्ही येऊन पटकन जेवू शकतो. म्हणून इथे भात डाळीचा कुकर लावून घेते. थोडी बेसिक तयारी उद्या सॅटर्डे आज सॅटर्डे आणि उद्या संडे. तर तुम्हाला माहितीच आहे माझी जी काही आठवड्याभराची कामं असतात ती मी संडेलाच करण्याचा प्रेफरन्स देते. म्हणून इथे ना मी डीमार्टमधनं या बॉटल्स घेऊन आलेल्या आणि बरेच दिवस झाले या बॉटल घेऊन आलेल्या छोट्या छोट्याशा. या मला आहे ना माझ्या हॅम्पर्समध्ये यूज होतात, पण डीमार्टमध्ये मला याची कॉस्ट खूप स्वस्त मिळाली, म्हणजे जिथून मी होलसेलमधनं घेते तिथून देखील स्वस्त मिळाली. तर मी म्हटलं आज यांना धुवून ठेवते आणि त्याचबरोबर काही जे स्पायसेस जे फ्रीजमध्ये मी ठेवते ते देखील खाली झालेल्या त्यांच्या बॉटल संपलेल्या, तर ते देखील धुवून घेते. कारण आता मग धुवून ठेवले ना मग सकाळी सुकतील आणि मग सकाळचा मग एक्स्ट्राचा वेळ अजून वाढणार नाही, कारण मग काचेच्या ज्या बरण्या आहेत त्या सुकायला वेळ जातो. त्याचबरोबर बरणी तर सुकतेच, पण झाकण सुकायला वेळ लागतो, त्याच्यामध्ये कुठेतरी पाण्याचा अंश राहतो. म्हणून अशा रात्रभर धुवून ठेवल्यानंतर छान राहतं. ह्या ज्या बॉटल आहेत ना 2, ह्या तुम्ही बघितल्या नसेल, ह्या ज्या 2 बॉटल होत्या ना त्या धणा आणि जिरा पावडरसाठी मी ठेवते फ्रीजमध्ये, त्या देखील संपलेल्या, म्हणून मग त्या देखील धुवून टाकल्या. आणि अशा प्रकारे जर थोडं थोडं करून ना टाईम मॅनेजमेंट तुम्ही देखील करून घेतलात ना तर तुमचा देखील बराचसा वेळ वाचणारा असतो. आपल्याला टाईम मॅनेजमेंटची सवय नसेल तरी तुम्ही हळूहळू करून लावायला सुरुवात करा, म्हणजे तुम्हाला त्याची सवय होऊन जाईल आणि आपसुकच तुमच्याकडनं ती कामं आपोआपच होत जातील की आपल्याला कसं काम करायला पाहिजे किंवा आपण कुठे चुकतोय, कुठे आपला टाईम जास्त जातो असं समजतं. त्याचबरोबर आहे ना मी काय केलेलं, येताना ना मला आज भाजी देखील मिळालेली. उद्या तर मी भाजी जाऊन घेणारच आहे, कारण आज मला चाट बनवायला वेळ नाही. मी उद्या सकाळी उठून लवकर असा चाट रेडी करणार आहे, ज्या ज्या मला आठवड्याभरासाठी भाज्या हव्या आहेत त्या, आणि मग उद्या मार्केटमध्ये जाऊन भाज्या घेऊन येईन. पण काही भाज्या मी म्हटलं नाहीच जो संडेला आपल्याला किंवा सॅटर्डेला कुठेच जायला जमलं नाही, तर काही बेसिक भाज्या आपल्याकडे असल्या पाहिजेत. म्हणून मटार संपलेले फ्रीजमध्ये जे स्टोअर करून ठेवते, तर मग अर्धा किलोच मटार आणले, कारण सोलायला मग वेळ जातो आणि मग आता असेच कसे ठेवणार ना, म्हणून मग मटार अर्धा किलोच घेऊन आलेले. आणि याबरोबर मी पालेभाज्या देखील आणलेल्या, पण पालेभाज्या साफ करायला मला वेळ नाही, तर मी त्याचे फक्त देठ कटिंग केलेत आणि मी तशाच त्या पेपरमध्ये रॅप करून आहे ना फ्रीजमध्ये ठेवून दिल्यात. तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल की मी कशा प्रकारे भाज्या साफ केल्यात. आणि मी एकदम पाल्याच्या भाज्या घेऊन आल्यात, पण त्यांचं मी करणार तर काय, तर मग ते वीकली मीलच्या प्लॅनचाच एक भाग असणार आहे. तर आपला उद्याचा ब्लॉग नक्की बघा. आपल्या चॅनलवर जे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील ते बघत राहा. काही सजेशन्स असतील ते देखील सांगा, आणि व्हिडिओ आवडत असतील तर आठवणीने सबस्क्राईब करा. बाजूला असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येत राहतील. आता हे सगळं आवरून झाल्यानंतर मला माझी तयारी देखील करायची, तर मी ते काही शूट करणार नाही आहे. पण मी आयकियामध्ये जायचं असं ठरलं आहे आमचं फायनली. आणि तिथून मग येता जे आपलं राम मंदिरांसाठी जे आता डेकोरेशन शिवाजी पार्कला केलेलं आहे ते देखील मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर चला आपण आता तयारी करून पटापट निघूया आयकियामध्ये जाण्यासाठी, कारण असं मग खूप उशीर होऊन जातो तसंच बघायला गेलं तरी. तर आत्ता आम्ही इथे पोचलो आहे आणि आम्ही काय केलं आहे ना, आम्हाला असं वाटलेलं की सेल आहे तर काहीतरी ऑफर्स वगैरे असतील, पण ऑफर्स अशा काहीच नव्हत्या आपल्या आयकियामध्ये. तर मग आम्ही जे बेसिक जिथे सेक्शन आम्हाला जिथे जायचं असतं तिथेच आम्ही गेलो. पूर्ण मी कवर केलं नाही आहे, कारण ह्याच्या आधी मी पूर्ण ब्लॉग तुम्हाला कवर करून दाखवलं आहे. आणि यावेळेस आयकियामधनं गेलो ना तेव्हा बरेचसे सेक्शन्स आहे ना वेगवेगळ्या ठिकाणी गेले, म्हणजे पहिले जिथे होते तिथे नाही आहे. आणि हा सेक्शन तर खरंच
खूपच असा क्यूट होता. लहान मुलांसाठीचे टॉईज एवढे खूप छान छान होते ना, आणि रिजनेबल रेटमध्ये होते. म्हणजे 399 पासून चालू होते. तुम्हाला जर हे घ्यायचे असतील 399, 499 अशा रेंजमध्ये होते, आणि वेगवेगळ्या साईज आणि तुम्हाला जे काही प्राईस असेल तिथे होतं. इथे बघा ना, हे क्यूट्स असे छोटे छोटे डॉल्फिन, टॉर्टाईज असं सगळं मिळालेलं होतं. आणि हे हँगिंग त्यांनी करून ठेवलेलं ना माकड, ते तर खूपच बघून छान दिसत होते. म्हणजे तुमचा आपसुकच कॅमेरा ऑन होईल असे सेक्शन्स आहेत. हे त्यांनी डेकोरेटर्स तसे करून ठेवतात ते लोक. इथे आले किचन सेक्शनमध्ये, पण किचन सेक्शनमध्ये पण असं काही वेगळं असं काहीच नव्हतं. जे तुम्हाला मी आधी दाखवलेलं तेच होतं. या ब्लॅक कलरच्या प्लेट्स मला घ्यायच्या आहेत, पण ह्यावेळेस नाही घेणार आहे मी. बघू पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या महिन्यात मी ह्याचा सेट एक तयार करून घेईन. कारण जर ह्यांचा असा जो या कलरमधला जो सेट आहे ना, म्हणजे हा पिंक, लेव्हेंडर, ऑफ व्हाईट असा जर तो तुम्ही बघितला ना, ते खूप महाग असे आहेत. छान वाटतं, मस्त आहे. एकच सिंगल लावून छान दिसत. हे सर्वात आवडतं सेक्शन आहे माझं. इथे सगळं मस्त मस्त असं फुलं पण आर्टिफिशियल आहेत, पण मस्त आहे. तुम्हाला जर तुमचं घर सजवायचं असेल ना, तर IKEAमध्ये बरेचसे असे ऑप्शन्स आहेत. ही फुलं जरी आर्टिफिशियल असेल ना, तरी तुम्ही बघून यांच्या प्रेमात नक्की पडाल. जर तुम्हाला फुलं आवडत असतील ना, आणि इथे तुम्ही बघाल ना त्यांचे कलर हे ओरिजिनल फुलांसारखेच तसेच्या तसे आहेत. आणि खूप अशी व्हरायटी यांच्याकडे. फुलांचं जे सेक्शन आहे ना, त्याच्यामध्ये खूप व्हरायटी आहे. आणि जवळपास आता 9, 9:30 वाजत आलेत, तर आम्ही आता निघायचा विचार केलाय. कारण जास्त असं काही ऑफर्स नसल्यामुळे आता आम्ही इथून निघतोय. तुला पूर्ण बट किती ट्रॅफिक आहे पूर्ण त्या साईडला. शिवाजी पार्कला पोहोचल्यानंतर मात्र असं काही वाटत नव्हतं की खूप असा उशीर झालाय. तुम्ही बघू शकता रस्त्याला सगळीकडे खूप छान अशी लाइटिंग केलेली होती आणि खूप गर्दी आहे. इथे आल्यावर इथे हा एक फूड फेस्टिवल देखील होता, तो देखील आम्हाला माहिती नव्हता. मग इथे आल्यावर आपण म्हटलं की चला एंटर करूया. आणि इथे हे जे छोटे छोटे ड्रॉइंग्स जे आहेत ना, हे कलर केलेले आहेत ना, हे छोट्या छोट्या मुलांनी कलर केलेले आहेत आणि ते तिथे बोर्डवर लावलेलं आहे. आणि इथे बरेचसे असे आतमध्ये ना फूड स्टॉल होते वेगवेगळ्या प्रकारचं, मोमोज, पिझ्झाज, पान, बर्गर, अजून काही चायनीजचे डिशेस, असे बरंचसं काही काही होतं. आणि इथे एक ना ज्वेलरीचं शॉप होतं, इमिटेशन ज्वेलरी होती आणि ही हँडमेड ज्वेलरी वगैरे असते ना, तशी ज्वेलरी होती. तर म्हटलं आपण तिथे बघूया. आणि हा एकच असा शॉप होतं इथे की जिथे हे ज्वेलरी होतं. बाकी सगळं इथे फूड फेस्टिवल होतं, त्याच्यामुळे खाण्याचं होतं. तो इथे थोडा वेळ बघितला आणि मग म्हटलं की आता आपण ज्या कामासाठी आलो, म्हणजे जी लाइटिंग आपल्याला बघायची आहे स्पेसिफिकली त्याच्यासाठी आलो आहे, तर ते आपण बघूया. पण तिथे पोहोचण्यासाठी मग खूप गर्दी होती आणि तुम्ही बघू शकता सगळेच जण डिवायडरवरती पण चढून फोटो सेशन करतात, छान छान व्हिडिओ शूट करतात. आणि रात्रीचे आत्ता ना उशीर झाला आहे, 10 वाजून गेलेत आणि तुम्ही बघू शकता लाईटवर देखील खूप सुंदर अशी ही प्रतिकृती दिसते. कसं किती आणि त्यांनी वेळ घेऊन हे सगळं केलं असेल. शिवाजी पार्कला बऱ्याच वेळा फेस्टिवलमध्ये की जसं तुम्ही दिवाळी म्हणाल किंवा गणपती म्हणाल किंवा अजून काही ओकेशन्स असेल ना, तर इथे अशा प्रतिकृती रेखाटल्या जातात आणि प्रत्येक वेळेस त्या प्रतिकृतीमधनं एक वेगळं म्हणजे एक जिवंतपणा असलेलं त्यांनी पूर्ण रेखाटलेलं असतं. इथे पण तुम्ही बघू शकता, तुम्हाला बघूनच असं वाटतंय की आपण समोरच बघतोय, असं एकदम छान अशी प्रतिकृती त्यांनी रेखाटली आहे. आणि लोक खूप लांबून लांबून बघायला येतात. तुम्ही जर जवळपास आजूबाजूला कुठे राहणारे असाल किंवा लांब असाल, तर लांब असेल तर मीच तुम्हाला दाखवते, इथे तुम्ही बघून घ्या. आणि जर जवळ असाल तर तुम्ही नक्की बघून त्याचा आनंद घ्या. आली घरी आणि जवळपास आता ना 11:30 वाजून गेले. 11:30 पेक्षा जास्त, 11:35 झालेत आणि खूप उशीर झाला. पण आज खूप बरं वाटलं. आजचा विकेंडला जी सुरुवात झाली ना, ती खूप छान अशी झाली. घरी आल्यानंतर मी तुम्हाला दाखवलं पटापट पटापट काम कसं आवरलं आणि पटापट पटापट आम्ही कसे गेलो. असं काही प्लॅन करून अजिबात गेलेलो नव्हतं की इथे जायचं इथे जायचं. म्हटलं जस्ट इथून पुढे जाऊया आपण आणि पुढून मग असं असं करत असं जस्ट असा प्लॅन जो होतो ना, तोच खूप छान असा प्लॅन असतो. आणि तसाच आजचा प्लॅन असा झाला फिरण्याच्या बाबतीचा. आणि खूप दिवसांनी असं फिरलोय.
खूप बरं वाटलं, छान वाटलं, फ्रेश झालं माइंड. म्हणजे आता परत उद्या कामासाठी आपण तयार असणार आहोत, कारण रुटीन आपलं चालू असतं. जरी ऑफिस नसलं तरी घरातली ड्युटी ही आपली बजावायची असतेच आपल्याला, ती न करून चालणारी नसते. त्याच्यामुळे उद्या रविवार आहे आणि त्याचं सगळं काम असणार आहे, ते पण मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की मी आज जशी प्रिपरेशन थोडीफार सुरुवात केली आहे आणि उद्या काय काय करणार आहे ते तुम्हाला नंतरच्या ब्लॉगमध्ये नक्की बघायला मिळेल. आणि मी आज IKEA काय घेतलं, तुम्हाला काय वाटलं, मी काय घेतलं असेल, मी शॉपिंग केली की नाही केली ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जे काही मी घेतलं असेल तर मी ते तुम्हाला नंतरच्या ब्लॉगमध्ये दाखवेन. आणि जरी नाही घेतलं असेल की घेतलंय की नाही ते देखील नंतरच्या ब्लॉगमध्ये सांगेन. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. लवकरच भेटू माझ्या अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय आणि टेक केअर.